अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगाव शहरातील कर्मवीर नगर परिसरात 2 दिवसांपूर्वी रात्री घडलेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनेनंतर शहर पोलीस प्रशासन अधिक सतर्क झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज दिनांक 14 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी विशेष नाकेबंदी मोहीम राबवण्यात आली। छत्रपती संभाजी सर्कल तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक परिसरात पोलिसांनी वाहनांची कसून तपासणी केली। या कारवाई दरम्यान विना नंबर प्लेटची वाहने, ट्रिपल सीट प्रवास करणारी, ड्रिंक अँड ड्राईव्ह तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली। शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत असून या कारवाईमुळे कोपरगाव शहर पोलीस पुन्हा एकदा ऍक्शन मोडमध्ये आल्याचे नागरिकांमध्ये चर्चिले जात आहे। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सोन्नी व दीपक रोडे यांच्या पथकाकडून करण्यात येत आहे। आगामी काळातही अशा प्रकारच्या नाकेबंदी व तपासणी मोहिमा सुरू राहणार असल्याचे संकेत या कारवाईतून मिळत आहे।